उपास धरला का भावाचा? धरला ना. तू धरला का? कशासाठी धरायचा उपास भावाचा? भावाचं आयुष्य वाढण्यासाठी, त्याच्यावरती कुठलं संकट नाही येण्यासाठी आणि नागाची कृपा व्हावी, नागराजाची कृपा. बघ आता मला तर भाऊ नाही, मी तर धरत नाही, पण तुम्हाला मी शिकवलंय उपास धराई म्हणून. पण गावाला कसं आहे, फेर धरते ती सवासनीनं 5 फेर धरायच्या असत्यात. इथं नाही जागा, बाहेर मैदानात जावा तर तिथं आहे पाऊस, म्हणून आम्ही घरातच गाणी म्हणतो. चल ग सये वारुळला वारुळला वारुळला, चल ग सये वारुळाला वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायला पूजायला पूजायला, नागोबाला पूजायला पूजायला पूजायला, दूध लाह्या वाहुतेला वाहुतेला वाहुतेला, दूध लाया वाहुत्याला वाहुत्याला वाहुत्याला, औक्षे मागू बाव्हायला बाव्हायला बाव्हायला, औष मागू भावायला भावायला भावायला, चल ग सये वारुळला वारुळला वारुळला, चल ग सये वारुळाला वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायला पूजायला पूजायला, नागोबाला पूजायला पूजायला पूजायला, दूध लाह्या वाहुतेला वाहुतेला वाहुतेला, दूध लाया वाहुत्याला वाहुत्याला वाहुत्याला. तर मंडळी अशी नागराजाची प्रार्थना करा आणि आपल्या माहेरच्या भावाला, माहेरच्या सगळ्या कुटुंबाला आयुष्य मागा. धन्यवाद.